पावसाने तुंबलेल्या पाण्यात गड्डा न दिसल्यामुळे कार गेली खड्ड्यात. सुदैवाने जीवितहानी नाही. जालना महानगरपालिकेने शहरात मान्सूनपूर्व कामे न केल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात. शहरात ठिकठिकाणी मोठमोठी गड्डी. वाहनधारकांनो, वाहन चालवताना सावधानता बाळगा. जालना महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. स्वच्छता निरीक्षक हे गेंड्याची कातडी घेऊन बसलेले आहेत का? आज जालना जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झालाय. आज सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास जालना शहरासह जिल्हाभरात मेघगर्जनासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून सुटका झाली, मात्र जालना शहरातील नागरिकांना खड्ड्यापासून सुटका मिळाली नाहीये. असाच एक प्रसंग आज जालना शहरातील मध्यवस्तीत असलेल्या टाउन हॉल परिसरात पाहायला मिळाला आहे. शहरातील टाउन हॉल ते शनी मंदिर चौक या मुख्य रोडवर परिसरात शहरातील नाल्यातून पावसाचे पाणी हे मुख्य रोडवर आले. यावेळी सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत होते. यावेळी शनी मंदिर चौकातून चमन येथे एक 4 चाकी जात असताना यावेळी टाउन हॉल परिसरामध्ये पावसाच्या पाण्यामुळे रस्ता काढताना चक्क ही 4 चाकी खड्ड्यात जाऊन अडकली होती. यावेळी या चालकाने प्रसंग सावधानता राखत आपला जीव वाचवत कारमधून बाहेर उडी घेतली आणि याच वेळी पुढील अनर्थ टळला आहे. देव बलवत्तर म्हणून या कार चालकाचे प्राण वाचले, मात्र असे कित्येक खड्डे या जालना शहरात पाहायला मिळत आहे. नेमकेच लोकसभा निवडणूक पार पडली. यावेळी सर्वच नेत्यांनी मोठमोठाले आश्वासने शहरवासींना दिले, मात्र हे फक्त आश्वासनच राहिले. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याकडे व त्यांच्या दैनंदिन मागणीकडे या राजकारणाचे किंवा प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होतानाचे चित्र जालना शहरात पाहायला मिळत आहे. सुदैवाने या कारच्या ऐवजी जर एखादी शाळेची बस असती तर या चिमुकल्याचे काय झाले असते हे न सांगितलेलेच बरे. तरी या सर्व बाबींकडे जालना महानगरपालिकेमध्ये बसलेले महापालिकांमध्ये कार्यरत असलेले स्वच्छता निरीक्षक हे गेंड्याची कातडी घेऊन बसलेले आहेत का? तसेच या 4 चाकीच्या अगोदर एका दुचाकीचाही अपघात या खड्ड्यात झाला असल्याची चर्चा या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले आहे की याच खड्ड्यात एक दुचाकीस्वार आपल्या मुलीला घेऊन पडला आहे. यावेळी ते दोन्ही बापलेक जखमी झाले असून त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या सर्वत्र महापालिका विरोधात रोष व्यक्त करताना शहरवासी दिसून येत आहे, कारण त्यांना कुठल्याही शहरातील नालेसफाई रस्ता सफाई याबाबत विचारले असता ते फक्त उडवाउडवीचे उत्तर देतात व वेळ काढूपणा करतात, असा आरोप जालना शहरातील सुज्ञ नागरिकांकडून दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र आता तरी या सर्व बाबींकडे जालना महानगरपालिकेचे आयुक्त लक्ष घालणार का नुसता विकासाचा गाजावाजा करणार, असा सवाल सध्या शहरवासियातून केला जात आहे. कारण प्रश्न हा जालना शहरवासियांचा जीवन मरणाचा व विकासाचा आहे.